दाटून कंठ येतो, दाटून कंठ येतो, ओठात येई गाणे लाडके सुखाने, जा पुल्या घरी तू लाडके अरे अरे ज्ञान झालाची पावन, अरे अरे ज्ञान झालाची पावन, हे तुझं तुझं ध्यान कळो आले, तुझे तुझं ध्यान कळो आले, तुझा तुझी देव तुझा तुझी भाव, तुझा तुझी देव तुझा तुझी भाव,
सानी धनी रे गरे सा सानी ध प म प म ग ध म ग रे ग म ग रे सानी सा ध ग रे. नमो देवराया नमो ज्ञान सिंधू. 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 नमो दीननाथा नमो दीनबंधू. नमो दीननाथा नमो दीनबंधू. नमो दीननाथा नमो दीनबंधू. नमो दीननाथा नमो दीनबंधू. नमो विश्वकर्त्या नमो विश्वपाला. नमो विश्वकर्त्या नमो विश्वपाला. नमो विश्वकर्त्या नमो विश्वपाला. नमो विश्वकर्त्या नमो विश्वपाला. नमो माय बापा कृपाळा कृपाळा. नमो माय बाबा कृपाळा कृपाळा. नमो माय बापा कृपाळा नृपाळा. नमो माय बाबा कृपाळा कृपाळा. नमो माय बापा कृपाळा नृपाळा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री 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 ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज माऊली ज्ञानेश्वर महाराज वक्रतुंड श्री गणपती गजानन महाराज गुरुदेव श्री दत्तात्रय महाराज सद्गुरु साईनाथ महाराज श्री स्वामी समर्थ महाराज प्रभू श्री विश्वकर्मा महाराज बजरंग बली हरी हर हर. महादेव श्री सत्यनारायण महाराज कुलस्वामिनी माते तुझा विजय असो रंगदेवता माते छत्रपती शिवाजी महाराज मानाई देवी माते तुझा विजय असो सुप्रसिद्ध भजनकार कोकण रत्न गुरुवर श्रीमान संतोष शिरसेकर. उवा पाठिंबा गावात येतोय ना बरोबर सगळ्यांना. हॅलो सुरुवातीला जय जय रामकृष्ण हरीने भजनाला सुरुवात करूया. कारण वारकरी संप्रदायामध्ये जय जय रामकृष्ण हरीला अनन्यसाधारण असं मोठं महत्व आहे. कारण रामाचा आचरण घ्यावं, कृष्णाचा विचार घ्यावा आणि हरीचा उच्चार
आपल्या मुखामध्ये सदैव असावा म्हणून सुरुवातीला आपण जय जय राम कृष्ण हरीने भजनाला सुरुवात करतोय.
राजा राम राजा राम राजा राम कृष्ण हरी 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 राजा राम
या ठिकाणी मगाशी श्री विश्वकर्मा प्रतिष्ठान खेरशेत सुतारवाडी यांच्याकडून गुगल पेला 500 रुपयाचं पारितोषिक आले। त्यांच्यासाठी माझ्या भजन मंडळाच्या वतीने एकदा जोरदार टाळ्या वाजवा। ते सुद्धा सुतार कंपनी या ठिकाणी येणार होती खास भजनासाठी, काही कारणास्तव नाही आले, पण त्यांनी मला गुगल पे 500 रुपये केले। म्हणजे खोटं नाही बुवा, नाही तर नंतर काहीतरी सांगा। भगवंताच्या ध्यानाचा अभंग म्हणतोय आणि या ध्यानाचा अभंग झाला की यानंतर जे ध्यान इथं बसणार आहे ना आपल्या जोडीला समोरच आहे। पण हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केलाय त्यांचं असं म्हणणं आहे की पारंपरिक म्हटलं की सुरुवातीला जे दिग्गज बुवा होऊन गेले त्या पद्धतीने या ठिकाणी कार्यक्रम करायचा, हो की नाही? पांचटगिरी जास्त करायची नाही। त्यांच्या जशा अपेक्षा त्याप्रमाणे आपण या ठिकाणी भजनाची कला सादर करणार आहोत। सुरुवातीला आपण ध्यानाचा अभंग म्हणूया आणि गजराच्या माध्यमातून थोडस, कारण या ठिकाणी सगळे तुम्ही काय भजनच ऐकायला आलेले आहेत अशातला भाग नाही। हौशे नवशे गवशे सगळे आहेत, त्या सगळ्यांचा विचार करून आपण या ठिकाणी या भजनाचा कार्यक्रम करणार। ध्यानाच्या अभंगाकडे वळूया। सागमद मनीद पदम पद गमरे सानी धनी सागम प गमरे सानी धनी रे धनी सागम रे सानी मनीद पदम पगम पगमरे गमरे ग सारे नि सानी धनी सागम पगम रे सानी सा धनी रे देवाची द्वारी उभा क्षणभर देवाची द्वारी उभा तेणे मुक्तिकारी सन्मान्य मुस्ताक नांदगावकर
यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्यांचं असं म्हणणं आहे बारी जोरात होऊ द्या. ध्यान 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 ध्यान. लागोपाठचे कार्यक्रम आहेत त्याच्यामुळे थोडासा आवाजावर परिणाम होऊ शकतो, सांभाळून घ्या. सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान उभे विटेवर. सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान
धन्यवाद. आज या ठिकाणी हा अतिशय या वावे सुतारवाडीमध्ये तुमच्यासाठी आनंदाचा दिवस आहे, हो की नाही? आज 1987 पासून या मंदिरावर कळशारोहण झालंय आणि दैवतच आपलं असं भारी आहे. प्रभू विश्वकर्मा, त्या प्रभू विश्वकर्माने पंचरत्न जन्माला घातले मुखाद्वारे. माहिती असेलच तुम्हाला, माझ्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ आहात तुम्ही सगळे. आता गजराच्या माध्यमातून भगवंताचं नामस्मरण तर होणारच आहे, पण गजर चालू असताना काही वायफळ सांगणार नाही म्हणून थोडीशी आधीच खुसपट काढून घेतो बुवांची, हो की नाही? कारण जोडीला सुद्धा बुवा आहेत, ते सुतारच आहेत आणि आम्ही मेस्त्री, म्हणजे साला काढायची कोणी कोणाची, हो की नाही? साला काढायची कोणी कोणाची हा प्रश्न आधी पहिल्यांदा आहे. आता त्यांच्याकडे बारको रंदो हा का मोठो रंदो हा तो काय माका माहिती नाही, पण बुवा माझ्याकडं मोठी सायझर मशीन हा, सायझर. आता तुम्ही त्यासाठी आलेले आहात, हो की नाही? आणि थोडस भांड्यावर भांडं आपटल्याशिवाय मजा पण येणार नाही. बघा आता माना हलवत आहेत, अगोदर सांगितल्याने काय बोलायचं नाही, म्हणजे आमचा आता दोघांचा झोमाट लावणार आणि तुम्ही घरात जाणार आणि आम्हाला मार खाऊ दे, असं काय होणार नाही ना? हा, कारण ज्याला बाईतली आई दिसली बुवा, ज्याला बाईतली आई दिसली तो मुक्ताईचा ध्याना झाला. ज्याला बाईतली ताई कळाली तो मुक्ताईचा ध्याना झाला. ज्याला बाईतली मैत्रीण कळाली, काय? ज्याला बाईतली मैत्रीण कळाली तो राधेचा श्याम झाला. आणि ज्याला बाईतली पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला. आणि ज्याला बाईतली पत्नी कळाली तो
जिजाऊचा शिवबा झाला, जिजाऊचा शिवबा झाला, जिजाऊचा शिवबा झाला. छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी. जय शिवाजी. वावे गावचे धडारीचे व्यक्तिमत्व श्री सन्मान्य राकेश अण्णा बाळाराम सुतार यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्तानं श्री आदेश बाळाराम सुतार यांच्याकडून 250 रुपयाचं पारितोषिक आलंय. भजन मंडळाच्या वतीने त्यांना लाख लाख धन्यवाद. मुस्ताफ नांदगावकर यांच्याकडून पुन्हा एकदा 100 रुपयाचं पारितोषिक. बारीक खदलव असं त्यासाठी आले ते 100 रुपये. बारी तर खदलवणारच. आता बघा, थोड्या दिवसापूर्वी मुलांचे परीक्षा संपलेत, हो की नाही. आता ही लहान लहान दिसते ना समोर, ही काही कमी नाही आहेत, लई पोचलेली आहेत. त्याच्यात अजून एक कार्टून आमचा ना आलाय, तो तिकडचा गुलाम आहे ना, छोटा बारका. त्याचाच पराक्रम सांगता मी आता. वार्षिक परीक्षेमध्ये हो सारखा भजनाकडे, अभ्यास कधी करणार सांगा. अभ्यासाचा पत्ताच नाही, सारखा भजनात. वार्षिक परीक्षेत काय केलं गुलामा, परीक्षेला गेलो आतमध्ये हॉलमध्ये आणि कॉप्या बनवून नेलेल्या इकडच्या तिकडच्या खिशात ना, कॉप्या बनवून नेलेल्या खऱ्या. पण आता करणार काय, सुपरवायझर इकडनं तिकडनं येऱ्या जऱ्या घालता सारखो सारखो सुपरवायझर याका कॉपी काढू वेळच मिळत नव्हता. पण गुलाम पोचलेलो, त्याने काय केलं, शेवटचं 1 तास शिल्लक राहिलेलो, शेवटचं 1 तास याने पण म्हणतो शक्कल लढवला नाही. काय डोका चालवलं बघा गुलामाने. काय केलं, त्या कॉपी मधला बारीकसा एक तुकडो काढला बाहेर आणि त्याच्यावर काहीतरी खरबडवून त्या सुपरवायझर ते फिरत होतो, त्याच्या हातात दिल्या गप्प. सुपरवायझर जाऊन बसलो खुर्चीत. सुपरवायझर खुर्चीत जाऊन बसलो, गुलामाला असा सगळा उघडून वाचून बघितल्या. ह्या गुलामान काय लिहिलेलं असेल सांगा माका. सर, तुमची पाटण पॅन्ट फाटलेली आहे, सारखं फिरू नका, असा पोचलेला आहे. आणि तो त्याच्या बाजूला बसलोय ना. तोंडी परीक्षा असताना काय झालं माहितीये, गणिताच्या शिक्षकांनी विचारला नाही, अरे बाळा उठ, मला सांग 350 रुपयाला 12 आंबे किती. 350 रुपयाला 12 आंबे, तर एक आंबा कसा पडला. सरळ उत्तर द्यायचं की नाही. या गुलामान काय सांगितलं ना, सर पिशवी फाटली असेल, असं गुलाम पोचलेलं. थोडं थोडं मनोरंजन तर होणार, पण ज्या देवतेचा आपण या ठिकाणी उदो उदो करण्यासाठी हा भजनाचा कार्यक्रम तुम्ही ठेवलाय, त्या प्रभू विश्वकर्माचा गजर सादर करतोय. बुवा तुमचा पण लक्ष असू दे. लागलेत नाही.
गमती जमती करू तेवढ्या खरं कमी आहेत हो की नाही, पण तुम्ही वेळेचं सुद्धा बंधन दिलंय. कारण सुरुवातीची बारी पारंपरिक म्हटली की शास्त्र सुद्धच व्हायला हवी. कारण तुम्ही काही जण हे हौशे नवशे आहेतच, त्यांचं सुद्धा होणारच आहे. पण ज्येष्ठ श्रेष्ठ वरिष्ठ असे या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांचा सुद्धा विचार करून सगळ्यांचा विचार करून हे सगळं करणार आहे. सगळ्यांनी सांभाळून घ्या अशी अपेक्षा आहे. या गजरामध्ये माझ्या माऊलीनी सन्माननीय कोकण रत्नबुवा संतोषजी शिरशेकर यांनी या गजराची रचना केली. सर्वांना हा गजर नीट समजावून सांगणारच आहे. सारे म प नी प नी नी प म प म प म रे नी सा रे म रे प म नी प सा नी प नी प म रे नी रे सा. दीन सोनियाचा दीन सोनियाचा जकाळच्या रोहणाचा, दीन सोनियाचा जकाळच्या रोहणाचा, दीन सोनियाचा जकाळच्या रोहणाचा, दीन सोनियाचा जकाळच्या रोहणाचा, दीन सोनियाचा जकाळच्या रोहणाचा. सारे पूजू विश्व देवतेला, सारे पूजू विश्व देवतेला. देव विश्वकर्मा, देव विश्वकर्मा जगी हो भला, भक्तांच्या धावून येई हा गेला. देव विश्वकर्मा जगी हो भला, भक्तांच्या धावून येई हा गेला. देव विश्वकर्मा जगी हो भला, भक्तांच्या धावून येई हा गेला. दीन सोनियाचा जकाळच्या रोहणाचा, दीन सोनियाचा जकाळच्या रोहणाचा. सारे पूजू विश्व देवतेला, सारे पूजू विश्व देवतेला. देव विश्वकर्मा जगी हो भला, भक्तांच्या धावून येई हा गेला. देव विश्वकर्मा जगी हो भला, भक्तांच्या धावून येई हा गेला. देव विश्वकर्मा जगी हो भला, भक्तांच्या धावून येई हा गेला. सृष्टी रचिली ब्रह्म्यानी तया, सृष्टी रचिली ब्रह्म्यानी तया, सजविले विश्वकर्मानी, तया सजविले विश्वकर्मानी, तया सजविले विश्वकर्मानी. द्वारिका लंका हस्तिनापूर ऐशी नगरी मळविली सुवर्णानी. ऐसी नगरी मळविली सुवर्णानी, ऐसी नगरी मळविली सुवर्णानी. हे द्वारिका लंका हस्तिनापूर ऐशी नगरी मळविली सुवर्णानी. ऐसी नगरी मळविली सुवर्णानी, ऐसी नगरी मळविली सुवर्णानी. या सृष्टीची रचना जरी ब्रह्मदेवाने केली असली तरी ते सजवण्याचं काम कोणी केले असेल तर आपल्या भगवान श्री विश्वकर्माने केलेलं आहे. अगदी ती रावणाची लंका असो, हस्तिनापूर असो, अगदी भरपूर असं काय काय ह्या आपल्या भगवंताने केलंय. कारण त्यावेळचे ते आर्किटेक्ट इंजिनियर होते. म्हणून म्हणतोय श्री विश्वकर्मानी जगत उद्धारा लागुनी, श्री विश्वकर्मानी जगत उद्धारा लागुनी. पंचरत्न घातिनी हो जन्माला, पंचरत्न घातिनी हो जन्माला. देव विश्वकर्मा जगी हो भला, भक्तांच्या धावून येई हा गेला. देव विश्वकर्मा जगी हो भला, भक्तांच्या धावून येई हा गेला. देव विश्वकर्मा जगी हो
जन्माला घातलंय कोण? मनू. मनू म्हणजे लोहार, मय म्हणजे सुतार, शिल्पी म्हणजे शिल्पकार, त्वष्टा म्हणजे तांबट, मोडतोड घेणार तांबा पितळ. त्वष्टा, दैवज्ञ म्हणजे सोनार. असे 5 पुत्र या भगवान प्रभू विश्वकर्माने आपल्या उदरामध्ये त्यांच्याकडून वचन घेतलंय. काय वचन घेतलंय? मी तुम्हाला जन्माला घालतोय, पण मी जे सांगतोय त्याप्रमाणे ते काम करायचं. लोहाराने हत्यारच फक्त बनवायची, सुताराने घर बांधायची. आता कोण पण वळवो धरता आणि खै पण घर पाडता, होय की नाही? त्यासाठी जाती तो लागता. शिल्पी शिल्पकार, त्वष्टा तांबट, दैवज्ञ दैवज्ञ सोनाराने अलंकाराचे असे काय बनवलेत भगवंतावर, ज्यामुळे तो भगवंत आणखीन फुलून दिसला, हो की नाही? हे प्रत्येकाला कार्य समजून वाटून दिलेत आणि त्याप्रमाणे आजपर्यंत सगळं चालू आहे. म्हणून म्हणतोय वचन घेऊन जन्म घातील दयानी, वचन घेऊन जन्म घातील दयानी. मुकोद्भव ऋषी आले जन्माला, मुकोद्भव ऋषी आले जन्माला. भंगच नाही हो, आहे का? अगदी पद्धतशीर काटकोन वळंबा सगळं पद्धतशीर बघणार आणि शोभिवंत कसं होईल तेही बघणार, आखीव रेखीव सगळं. आता जोडीवाले जे आपले बुवा आहेत, आता दुसरे कोणी असते तर काहीतरी आपण थोडीशी गडबड केली असते, बोलायला चान्सच नाही. आता वळंबा मी जरी त्यांच्या नाकाला लावला तरी तेही सुद्धा लावणार, हो की नाही? त्यापेक्षा आपला विशेष बाजूला राहूया. कारण तुम्ही सगळेजण कसे आहात माहितीये काय? या ठिकाणी तुम्ही जे आलेले आहात, अगदी नाही म्हटलं तरी थोडंफार तुम्ही हे करणारच, बुवांवर काहीतरी जोक करा, होय की नाही? आता मगाशी जे केले ते मी बुवांना मगापासून काय बोललोय काय? काहीच नाही आणि बोलणार पण नाही. समजा दुसऱ्या बारीला काही गडबड केला नाही बुवानी की मग समजून जायला. तोडितो शिल्पी मूर्ती घडवितो, पाषाण तोडितो शिल्पी मूर्ती घडवितो. विश्व कलाकार तोही ठरला, विश्व कलाकार तोही ठरला.
धन्यवाद. सन्मान्य माझ्या बाजूला बसलेले कुंभे गावचे बुवा झाडेकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आले. भजन मंडळाच्या वतीने लाख लाख धन्यवाद. सन्मान्य आम्हाला आमंत्रित करणारे राजेश सुतार यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आले. भजन मंडळाच्या वतीने त्यांना सुद्धा लाख लाख धन्यवाद. जय जय राम कृष्ण हरी, 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 राम कृष्ण हरी, जय जय 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 राम श्री श्री पंढरीनाथ महाराज